नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग 16. मी अनुराग. ही शिवापण्णा कशाला आमचं दोघांचं सिक्रेट सांगते शरयूला. बरं झालं आठवलं आणि थांबली. शंका तर आली नसेल ना शरयूला? शिवाने बघितले माझ्याकडे. नसेल आली बहुतेक, आपल्याच विचारात आहे. माझ्याकडे बघून स्माईल पण नाही दिली. असेल तिला काही टेन्शन, पण सांभाळून घेते ती सगळं. म्हणूनच तिला सुपरवुमन म्हणत असतो मी. माझं आणि शिवाचं सिक्रेट. बरं झालं मंदार राहायला आला ते. अभिलाषाच्या रूपात तिला एक मैत्रीण मिळाली. आज दोघी मुलांना घेऊन बाहेर फिरून आल्या. तिला कुणीतरी सोबत होतं हे महत्त्वाचे. पण मी विचारलं तर म्हणते बऱ्याच मैत्रिणी आहेत मला. आहेत, पण शरयू खूप मिक्स होत नाही कुणामध्ये हे मला चांगलंच ठाऊक आहे. थोडा ॲटिट्यूड आहे तिला, असायलाच हवा. खूप शिकलेली आणि हुशार आहे ना, शोभून दिसतो तिला हा ॲटिट्यूड. पण एक मात्र आहे, तिच्यामध्ये ॲटिट्यूड असला तरी माझ्या नातेवाईकांसमोर ती कधीही दाखवत नाही. माझ्या आईवडिलांना फार जीव लावते. बरेच दिवस झाले आई बाबा इकडे आले नाहीत आणि कामामुळे माझंही त्यांच्याकडे जाणं होत नाही. असं वाटत आहे की त्यांना इथे बोलवून घ्यावे, पण मला कुणाशी बोलायला म्हटलं की जमतच नाही. त्यांना पण माहीत आहे मी किती दिवस त्यांना फोन करत नाही. ही सगळी नाती जपायची कामं शरयूकडेच आहे. ती फोन करून त्यांना ख्यालीखुशाली कळवत असते. माझ्या शिवालाही आजी आजोबांची आठवण आली वाटतं. आपल्या मम्मीला सांगत होती त्यांना वाढदिवसाला बोलव म्हणून. अगदी मनकवडी आहे शिवा. शरयू आहे म्हणून मला माझ्या संसाराची चिंता नाही. मी कामात पूर्णपणे लक्ष घालू शकतो. माझ्या कमी बोलणाऱ्या स्वभावाची सुरुवातीला ती तक्रार करायची, पण आता मात्र तिने सगळ्या तक्रारी बंद केल्या. मी आहे तसा स्वीकारलंय तिने मला. यालाच कदाचित प्रेम म्हणतात. माझंही खूप प्रेम आहे तिच्यावर, पण मी तिला वेळ देऊ शकत नाही ही खंत मात्र आहेच. पण काय करू, कामात लक्ष देणेही तेवढेच आवश्यक आहे ना. आणि मी एवढे कष्ट करतोय कुणासाठी? या दोघी मायलेकींसाठीच ना. याच दोघी माझं जग आहेत. किती निरागस दिसत आहेत झोपलेल्या दोघी मायलेकी. मलाही त्यांच्याचकडे बघावंसं वाटत आहे. आज खूप दिवसांनी थोडा लवकर घरी आलो मी. आल्यानंतर काही वेळात शरयू आली, शिवा फिरून आल्या. मी त्यांना बाहेर कुठेतरी न्यावं म्हणूनच जरा लवकर आलं होतं. पण असू दे, त्या कुठेतरी फिरून आल्यात ना हे महत्त्वाचं. आणि आल्यापासून शिवा माझ्याजवळ चिमणीसारखी चिवचिवत आहे. मलाही फार छान वाटतं तिचं असं चिवचिवणं. तिच्यासोबत जास्त वेळ घालवायला मिळत नाही. मी आलो तेव्हा झोपलेली असते आणि मी सकाळी उठलो की लगेच ती स्कूलला निघून जाते. आम्हा दोघा बापलेकांची भेट अशी सुट्टीच्या दिवशीच. आज शरयूवर भरभरून प्रेम करायचा विचार मनात घेऊनच घरी आलो. पण ही दमून लवकरच झोपली. काय करावे, उठवावे का तिला? नको, झोपू देत. आठवडाभर काम करते ना. आजही या मुलांनी चांगलंच गमवलं असेल. करू दे आराम. आम्हाला प्रेम करायला पूर्ण आयुष्य पडले. पण तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघण्याचा मोह काही आवरत नाही. किती वेळ झाला आहे मी मूर्खासारखा तिच्याकडे बघत आहे. चला आपणही झोपावे. सकाळी परत लवकर उठावे लागेल. उद्या सुट्टी थोडीच आहे मला. पप्पा उठा ना लवकर, मला स्कूलला जायचं आहे. शिवाच्या गोड आवाजाने मला जाग आली. तुझ्या शाळेची वेळ झाली सुद्धा? मला जागच आली नाही. सॉरी बेटा. मी घड्याळाकडे बघत म्हणालो. पण तिच्या बसला यायला अजून 10 मिनिटे वेळ होता. रात्री विचारात हरवलेला मी फार उशिरा झोपलो, त्यामुळे आज जागच आली नाही. आयता टिफिन घेऊन जायचं असतं म्हणून आपल्याला उशिरा उठलं तरी काळजी नसते. नाहीतर शरयू 5 मिनिटे जरी उठायला उशीर झाला तरीसुद्धा किती चुटपुट करत असते. फार धावपळ होते तिची. तिला मी खूप वेळा म्हणालो, दगदग झेपत नसेल तर सोडून दे जॉब. मी सगळा खर्च पेलायला समर्थ आहे. पण तिने एवढी मेहनत केली करिअर करण्यासाठी, ती काय अशीच वाया जाऊ देणार आहे? फार करिअर कॉन्शियस आहे ती. आता काय झालं पप्पा? तुम्हाला उठा म्हटलं ना लवकर, आणि आज बस येणार नाही. तुम्ही मला शाळेत सोडून देत आहात.
ती आपल्या चिमुकल्या आवाजात मला हुकूम देत होती. हाताची घडी बांधून दिलेल्या त्या हुकुमाने माझ्या चेहऱ्यावर स्माईल आली. "आता काय झाले तुम्हाला हसायला? चला ना लवकर." मी तिला काहीच उत्तर देत नाही म्हणून ती म्हणाली, "अगं हो, पण मला जर फ्रेश तरी होऊ देशील?" मी लगेचच बाथरूममध्ये पळालो. तेवढ्यात शरयूचा आवाज कानी पडला. "काय गं, वेळ आहे का त्याला सोडायला? की मलाच यावं लागेल?" आवाजात जराशी नाराजी जाणवत होती. पण मी फ्रेश होण्याच्या नादात तिच्याकडे दुर्लक्ष केले. "मम्मा, तू माझा नाश्ता दे. तोपर्यंत पप्पा येतील फ्रेश होऊन. मला आज पप्पांसोबतच जायचं आहे." "आहे की नाही माझी मज्जा?" शिवा आपल्या मम्मीला म्हणत होती. मुलांच्या अपेक्षा असतात ना आईवडिलांकडून. माझ्या शिवालाही आहेत माझ्याकडून. "चल, झाली का तुझी तयारी?" मी टी शर्ट आणि पॅन्ट घालून बाहेर आलो. शिवा स्कूल बॅगजवळ उभी होती. शूज वगैरे घालून रेडी होती ती. "हो पप्पा, चला लवकर." तिने स्कूल बॅग पाठीवर अडकवली आणि माझ्याजवळ येऊन हात धरला. "बाय मम्मी." दोघी मायलेकींचा हा निरोप समारंभ तर रोजचाच असतो. बरोबर आहे, रात्रीपर्यंत तिला मम्मी दिसत नाही ना. आई-वडील दोघेही नोकरीवर असले की मुलांना हे सगळं सहन करावंच लागतं. बाकी सोयीसुविधा तर सगळी पुरवतो आम्ही त्यांना, पण आईवडिलांचे प्रेम ते मात्र पुरेसे देता येत नाही. पण हीच तर त्यांची प्राथमिक गरज असते. कुठेतरी कॉम्प्रोमाइज सगळ्यांनाच करावे लागणार आहे. मी ड्रायव्हिंग करत होतो आणि माझी शिवा शेजारी बसली होती. किती काय काय सांगायचं होतं तिला. काल सगळ्या अभिमन्यू आणि तिच्यातल्या गमती जमती होत्या. आज शाळेतल्या बऱ्याच मित्रमैत्रिणींच्या कहाण्या सांगणे सुरू होते. अगदी माझ्या शरयूची झेरॉक्स कॉपी आहे. पण हल्ली शरयूचं बोलणं फारच कमी झालंय. ऑफिसमध्ये काही टेन्शन आहे का तिला? मला जरा तिच्याकडे लक्ष द्यावे लागेल. "पप्पा, तुम्ही माझं ऐकत नाही आहात." शिवाच्या आवाजाने माझ्या विचारांची तंद्री तुटली. "काय झालं बेटा?" बहुधा ती काहीतरी महत्त्वाचं सांगत होती आणि मी विचार करण्याच्या नादात ऐकलेच नाही. "माझ्या बर्थडेला आजी आजोबा येणार आहेत. मम्मी बोलवणार आहेत त्यांना." "बरं मग?" "तुम्ही आम्हाला वेळ काढून एक दिवस फिरायला न्यायचं आहे. मम्मी, तुम्ही, मी आणि आजी आजोबा." शिवन्या मला हुकूम दिल्यासारखी म्हणाली. "पण मला या सगळ्यांना घेऊन फिरायला जायला जमेल का?" मनात प्रश्न निर्माण झाला. पण शिवाला तुर्तास तरी हो म्हणावे लागेल. हो म्हणून नाही चालणार, प्रॉमिस करा. तिलाही माहीत होते मी हो म्हटलं तरी कधीही शब्द पाळत नाही. "खरंच प्रॉमिस करू?" "हो, कारण वेळेवर तुम्ही आपली कामं आहे म्हणून सांगता." चिमुकली शिवा माझ्याकडून फारच हुशारीने होकार मिळवून घेत होती. चला, वेळ काढावाच लागेल आता. त्यानिमित्ताने आईबाबांसोबतही थोडा वेळ घालवता येईल. "बघ, शाळा आली तुझी." बोलता बोलता आज शाळा लवकरच आली होती. ती कारमधून उतरली आणि घाईघाईने निघाली. पण जाताना ती मला बाय करायला विसरली नाही. ती नजरेआड होईपर्यंत मी तिच्याकडे बघत होतो. गाडी वळवली आणि घराकडे निघालो. आज माझा पेपर वाचण्याचा पूर्ण वेळ यातच निघून गेला. मी गाडी बाहेरच उभी ठेवली आणि हळूवार पावले टाकत आतमध्ये आलो. आपल्या जवळच्या चावीने घराचे दार उघडले. शरयू किचनमध्ये टिफिन बनवत होती. त्यामुळे ती आल्याचे तिच्या लक्षातच आले नाही. किती दिवस झाले होते तिला मिठीत घेतले नव्हते. मी हळूवार पावले टाकत किचनमध्ये गेलो. भाजीचा छान सुगंध येत होता. त्यामुळे भूकही चाळवली गेली होती. पण त्याहीपेक्षा शरयूच्या स्पर्शासाठी आसुसलो होतो मी. किती दिवस झाले एकत्रही आलो नाही. मी हळूच जाऊन तिला मिठीत धरले. माझ्या अचानक झालेल्या आक्रमणाने घाबरली ती. "शरयू, अगं काय झाले? मी आहे." मी तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणालो. "कधी आलास तू? मला तर गाडीचाही आवाज आला नाही." ती कामात असल्याने वैतागली होती बहुधा. आवाजात रोष जाणवला मला. मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आणखीनच मिठी घट्ट केली आणि तिच्या खांद्यावर आपले ओठ फिरवायला सुरुवात केली. "अनुराग, सोड मला. ही काय वेळ आहे का? तुला काळे वेळेचे काही भान नसतं ना?" अचानक किती चिडली ही. तिचं चिडणं बघून मी सोडलं तिला. "काय झालं शरयू? काही टेन्शन आहे का तुला?" मी तिचा हात धरत म्हणालो. पण तिने रागाने माझा हातही झिडकारून दिला. "तुला काय करायचं आहे? मला काही टेन्शन असेल तर मी बघत बसेल.
किचनमध्ये आपला हात चालवत बोलत होती ती. डोळ्यात जरासं पाणी आलं आहे का? की मला असं वाटतंय? का गं? मला सांगण्यासारखं नाही का? प्रत्येक गोष्ट सांगायलाच पाहिजे असं नाही ना. काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. पण त्यासाठी माणसाकडे वेळ असावा लागतो आणि इच्छाही. काय बोलत आहे ही? माझं तर सगळंच डोक्यावरून चाललंय. कशाबद्दल बोलतेस तू शरयू? मी तिला विचारण्याचा प्रयत्न करतोय, पण आता तिचे डोळे वाहायला लागले. काय झालं? मला तर काही कळतच नाही. त्यात माझा फोन सारखाच वाजतोय. रिंग कमी करून ठेवली तरीही व्हायब्रेट होत आहे. फोन घे तुझा, केव्हाचा वाजतोय. शरयू म्हणाली म्हणून मी फोन घेतला. बोलण्यात 10 मिनिटं कशी निघून गेली कळलंच नाही. घड्याळाकडे पाहिले. आता मला पळावे लागणार आहे. मी घाईघाईने माझं आवरून खाली आलो. नाश्ता करायलाही वेळ नव्हता. मी नाश्ता करणार नाही म्हटल्यावर शरयूने नाश्त्यासाठी वेगळा टिफिन पॅक करून दिला. किती काळजी करते ही माझी. आमचं बोलणं मात्र अर्धवटच राहिलं. शरयू का रडत होती? मी विचारात हरवून गाडी चालवत होतो. आज जमलं तर ऑफिसमधून लवकर येऊन तिला विचारावे लागेल. 2 दिवस झाले. घरी लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय पण जमतच नाही. वेळेवर काही ना काही काम येते आणि उशीर होतोच. शरयूसोबत बोलायचेच राहिले. रात्रीचे जेवण एकत्र करतो आम्ही, पण कधी कधी वाट बघून तीही कंटाळते. मग आधीच जेवून घेते. तिला मी आधीच सांगितले आहे, माझ्यासाठी तुझे डाएट खराब करू नको. सुरुवातीला कितीही नाही म्हटले तरी वाट बघायची ती. पण आता ॲसिडिटी होते तिला म्हणून तीही शिवासोबत जेवून घेते. 2 दिवस झाले मी तर जेवायलाही सोबत नसतो. उशीरच तेवढा होतो, काय करू. माझी वाट पाहत शरयू जागी असते खरी, पण तिच्या डोळ्यावर येत असलेली झोप माझ्या नजरेतून सुटत नाही. मग आमचा बोलायचा विषय मात्र तसाच राहतो. सकाळी दोघी मायलेकींच्या हसण्याचा आवाज आला की माझी सकाळ मात्र प्रसन्न असते. हे एक मोठे सुख आहे माझ्या आयुष्यात. आजही दोघीजणी कुठल्या विषयावर खळखळून हसत आहेत काय माहीत. अरे वा, काय झाले ते मला पण सांगा. मी डायनिंग टेबलवर शिवाजवळ बसत म्हणालो. नाश्ता करत होती ती, पण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद बघून मनाला एक समाधान वाटत आहे. पप्पा, तुम्हाला नाही समजणार, आमच्या लेडीजच्या गोष्टी आहेत. लहानगी शिवा म्हणाली आणि मी तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागलो. एवढ्या काय लेडीजच्या गोष्टी आहेत तुमच्या? आणि तुला कधीपासून कळायला लागलं ग हे? मी एक नजर शिवाकडे तर एक नजर शरयूकडे बघत विचारत होतो. हल्ली ना तुझी जीभ फारच चुरूचुरू चालायला लागली. एवढीशी नाही तर कळतं. कळतं तरी का लेडीजच्या गोष्टी काय असतात ते? आली मोठी बोलणारी. शरयू लाडीकपणे तिच्या डोक्यावर मारत म्हणाली आणि शिवा पुन्हा खळखळून हसायला लागली. मम्मी, आपल्या दोघींचं सिक्रेट सांगायचं नाही हा पप्पाला, ती शरयूला दम देत म्हणाली. काय चाललं होतं दोघी मायलेकींचं मला काही कळेना. चल आता बस येईल, शरयू म्हणाली तशी शिवा उठली आणि रोजच्यासारखी माझ्या गालावर पप्पी घेऊन निघून गेली. मी तिला बसपर्यंत सोडायला जाणार होतो, पण तेवढ्यात मंदार आला. त्याला आलेलं पाहून शरयू स्वतःच शिवायला सोडायला गेली. काय अनुराग, कधी येतोस आणि कधी जातो काही कळत नाही बवा तुझं. अरे कधीतरी स्वतःसाठी वेळ काढत जा. मंदार घरात आल्या आल्या तक्रारीच्या सुरात म्हणाला. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.